नक्कीच शेअर करेन. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं झालं माईक हवा आता चालू करू काय? मी हिला पण घे, राशीला पण घे. राशी या इकडे, इकडे माझ्याकडे धर धर. राशी तुला धर. तुझं कुठं आहे? हे काय ढकलायचं नाही तिला. राशी या. चालू करू. नमस्कार, मी क्षितिजा, ही गिरिजा आणि राशी कुठे आहे? राशी आमची झोपली आणि हा आमचा सूर्या. तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि आजच्या व्हिडिओचा सगळा जो काही कंटेंट आहे ना तर तो पूर्ण वेगळा असणार आहे आणि मी 100% गॅरंटी देऊन सांगते की फुल ऑन मोटिवेशनल असणार आहे. कारण ना भरपूर वेळेला आता माझ्या लास्ट व्हिडिओज वरती तुमचे काही कमेंट्स येत होते की क्षितिजा तुझा चॅनल तर इतका ग्रो झालेला आहे, इतके म्हणजे सबस्क्रायबर्स तुझ्या चॅनलवरती वाढलेले आहेत, मग अचानक तुझे व्ह्यूज जे काय होते तर ते ड्रॉप कसे काय झाले? बरं तुझे व्हिडिओज पण आता हल्ली कन्सिस्टंटली येत नाही आहेत आणि जे येत आहेत तर ते फक्त आणि फक्त तुझ्या व्यवसायावरती येत आहेत. तर मग असं का होतं? तर असे लास्ट तुमच्या व्हिडिओज मध्ये कमेंट्स जे होते तर ते मी बघितले. म्हटलं काही व्हिडिओ करावात जो की नक्कीच माझ्यासोबत माझ्यासारख्या ज्या काही वर्किंग मॉम्स असतील ना तर त्यांना इन्स्पायर करेल. कारण आपल्या चॅनलचा काय झालं? कारण आपल्या चॅनलचा एकच मोटो आहे की लेट्स ग्रो टुगेदर. तर माझ्या लाईफमध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स मी फेस करत असते किंवा जे काही चांगल्या गोष्टी मी करत असते तर ते नक्कीच शेअर करत असते. तर ऍज अ मॉम ठीक आहे, माझी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जी आहे तर ती या तिघांना आहे, गिरिजा, राशी आणि सूर्या. आणि त्याच्यानंतर मग काम. कारण काम जे असेल तर ते आपण आपल्या फॅमिलीसाठी करतो राईट. आपल्या म्हणजे जे काही आपले एक्सपेन्सेस असतात, ज्या काही आपल्या आशा अपेक्षा असतात तर ती पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच काम करत असतो. म्हणजे काय काम करायचंच आहे, कुठेतरी जाऊन मला म्हणजे मला प्रूव्ह करायचं तर यासाठी मी काम वगैरे काही करत नाही बरं का. ते आहेत, त्या गोष्टी आहेत, पण आपल्या फॅमिलीसाठी एक फायनान्शियल स्टॅबिलिटी असावी, एक्स्ट्रा इन्कम असावं, तर त्यासाठी माझं जे काही काम असेल तर ते मी चालू केलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझं जे काही काम असेल ना तर ते वर्क फ्रॉम होम थ्रू. या तिघांना सोडून मी कुठेही बाहेर जात नाही. अगदी 1 तासभर कुठेतरी जायचं असेल तर फक्त मम्मीच माझी फक्त सांभाळू शकते या तिघांना एकत्र, नाहीतर कोणीच सांभाळू शकत नाही. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम मी माझा पूर्ण वेळ 24/7 जो असेल ना तर यांच्यासोबतच असतं. आता युट्यूबचं कसं असतंय तर ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही सुद्धा युट्यूब चॅनल स्टार्ट करत असाल ना तर तुमच्यासाठी युजफुल आहे. तर युट्यूबचं असं असतंय बघा की युट्यूब कोणाला पुश करतंय की जे लोक युट्यूबला म्हणजे सिरियसली घेतात, ऍज अ करिअर म्हणून बघतात. म्हणजे बघा भरपूर असे व्लॉगर्स आहेत ज्यांच्या लाईफमध्ये किती अप्स अँड डाऊन आले ना तर अशी लात नाही मारायची. इकडे इकडे किती अप्स अँड डाऊन झाले ना तर ते डेली व्लॉग्स असेल तर नेहमी ते पोस्ट करत असतात त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळे कन्सिस्टन्सी त्यांची मेंटेन राहते आणि त्यामुळे त्यांचे ऑटोमॅटिकली व्ह्यूज किंवा अल्गोरिदम थ्रू त्यांना ते थोडंसं बेटर पडतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचत असतात. युट्यूबच त्यांच्या व्हिडिओज जे असेल ना तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश करते. रीच आपण म्हणतो, इम्प्रेशन्स जे आपण म्हणतो तर ते युट्यूबच देत असते. तर माझ्या बाबतीत काय होतंय सांगते की मला कधी व्हिडिओ रेकॉर्ड करायला मिळतो, कधी कधी व्हिडिओ रेकॉर्ड करायला मिळत नाही. तर सेम अशी कंडिशन असते. आणि माझे व्हिडिओज जे काय असतात ना तर ते एज्युकेशनल व्हिडिओज असतात, ज्याच्यामध्ये म्हणजे मुलांचा थोडाफार डिस्टर्बन्स जर आला ना तर थोडंसं, आता मला नाही त्याच्यामध्ये आले मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण कदाचित ते तुम्हाला थोडंसं इरिटेट होऊ शकतंय, कारण मला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. त्यामुळे आणि मला जे बोलायचं आहे ना, मला जे तुमच्या सोबत मेसेज कन्वे करायचा तर मी ऍट एनी कॉस्ट करतेच. या तिघांकडे लक्ष देऊन करते, जसं की या व्हिडिओच्या माध्यमातून करते. तर त्यामुळे काय होतंय थोडंसं प्लॅनिंग, परत माझं सगळं मग सेटअप परत आला बघा. नाही तर हा आता मी कॅमेरा लावला इथे, हा माझा माईक आहे जो की बोर्ड वगैरे सूर्याकडे आहे, तर द्यावं लागतंय. जर त्यांना मला रेकॉर्डिंग करायचं असेल ना तर माझ्या गोष्टी द्याव्या लागतात. गिरिजाने ते माईक लावलाय तो मी ऑफ केलाय कारण ती थोडीशी जास्त हालचाल करते, त्यामुळे तिकडून पण नॉईज जो असेल ना तर तो जनरेट होत असतो, असं आहे. त्यामुळे माझे मग इक्विपमेंट्स वगैरे जे काय असतं ना तर हे तिघं पण घेतात आणि मग ते कधी कधी मग ते कधी कधी तरी ना खराब पण करतात. आणि मग असं वाटतं की हा माझा सेटअप आहे बघा, हा माझा कॅमेराची बॅग आहे, तर या सगळ्या गोष्टी मी इथे लावल्या. मोबाईल वरून जर रेकॉर्डिंग करायला गेलात ना तर इतकी छान क्लॅरिटी जी असेल ना तर ती येत नाही. तर त्यामुळे भरपूर काय काय चेंजेस माझ्या लाईफमध्ये ह्या एक 3-4 महिन्यामध्ये जास्तच होतात. कारण सूर्या मोठा झालाय आणि आता त्याला असं होतं की बाबा घर कमी पडतंय, अपुरं पडतंय, त्याला जितकं फिरायचं आहे तितकं तो फिरतो. आणि असं मग नवीन नवीन गोष्टी असतील ना तर मग त्या तोंडात घालायच्या असतात. त्यामुळे कंटिन्युअसली त्याच्याकडे लक्ष देणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे.
तर सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी, जर तुम्हाला YouTubeवरती करियर करायचं असेल, ग्रो करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर तुम्हाला शॉर्ट्स जे की रोज अपलोड करायचे आहेत आणि लाँग व्हिडिओ ज्याच्यामुळे वॉच टाईम वाढतो आणि त्यामुळे तुमचा रेव्हेन्यू, ठीक आहे, म्हणजे जे काही तुमचे डॉलर असतात ना, तर ते वाढतात. तर तुम्हाला कंटिन्युअसली शॉर्ट्स आणि लाँग व्हिडिओज अपलोड करावेच लागतात. आठवड्यातून 2. पण माझं कसं होतंय सांगते आता सध्या, की माझी एक अकॅडमी आहे आणि अकॅडमीमध्ये जर तुम्ही बघितलत ना, तर मी जस्ट तुमच्यासोबत एक स्क्रीन शेअर करते, चेक करा. तर माझा हा माऊलीचा ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली बॉटमला देते. वेबसाईट पण आहे आपली, त्याची लिंक मी तुम्हाला खाली बॉटमला देते. ठीक आहे. तर या ॲप्लिकेशनमध्ये बघा किती कोर्सेस आहेत. तर YouTubeचा मास्टर क्लास आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे, मोबाईल ग्राफिक्स आहे, ॲडव्हान्स कॅनव्हा आहे, ॲनिमेशन आणि व्हिडिओ एडिटिंग आहे, हाऊ टू सेल युअर कोर्स आहे, म्हणजे आपण आपला कोर्स बनवायचा आणि कसा विकायचा, बेसिक इंग्लिश आहे, वर्कशीट मेकिंगचा जो कोर्स आहे तर तो आहे. तर असे वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे आहेत. करियर कमबॅक आहे, जो की स्पेशली महिलांसाठी मी डिझाइन केलाय, की माझ्यासारख्या अशा भरपूर महिला असतात ना, की ज्यांना म्हणजे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे घरातून बाहेर जाऊन कुठे काम करता येत नाही. तर असे सगळे कोर्सेस ऑलमोस्ट बऱ्यापैकी लेडीजसाठी जे असतील ना, तर ते मी डिझाइन केलेले आहेत. आणि या सगळ्या कोर्सेससाठी ना मला रेकॉर्डिंग करायला लागते. म्हणजे कोर्स रेकॉर्ड करावा लागतो, ठीक आहे. लेक्चर रेकॉर्ड करावं लागतं आणि मग अपलोड करावं लागतं. आणि माझा थोडासा जास्त फोकस जो असेल ना, तर तो माझ्या अकॅडमीवरती आहे. भरपूर गोष्टी मी प्रयत्न करत असते. मध्यंतरी तुम्हाला माहितीये, की क्लोथिंगमध्ये पण यायचा प्रयत्न केला. ऑलमोस्ट मला वाटतं 30,000 ते 40,000चं मटेरियल माझ्याकडे, कपड्यांचं मटेरियल, रॉ मटेरियल ज्याला आपण बोलतो, तर ते रेडी आहे माझ्याकडे. साड्या असतील किंवा अस्तर, पिको फॉलचं जे काही मटेरियल असतं, तर ते सगळं माझ्याकडे रेडी आहे. पण थोडेसे एफर्ट्स माझ्याकडून कमी पडतात. कारण ही 3 मुलं, काम, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला कुठेतरी मला थोडंसं प्रॉब्लेम असं म्हणू शकत नाही मी, पण थोडंसं कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट्स माझ्याकडून ॲड करावे लागतात. तर आता सूर्य झाल्यापासून थोडंसं माझं कामाचं जे काही रुटीन असेल ना, तर ते अगदी स्लो झालंय. आय डोंट नो का? जर तुम्हाला पण सेम होत असेल तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. पण येस, असं काही कंप्लिटली स्टॉप झालेलं नाहीये किंवा अगदीच स्लो झालंय असं पण नाहीये. हळू सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण खरं सांगायचं तर आता तुम्हाला वाटत असेल, की एजन्सी आहे, इतकं छान अकॅडमी आहे, इतकं छान YouTubeचं चॅनल आहे, चांगले पैसे कमवते आणि त्यामुळे फॅमिलीकडून खूप वेळ मिळत असणार आहे, सो दॅट कामही करू शकते. पण तसं काहीच नाहीये. मला फॅमिली मेंबर्स सपोर्ट करतात, बट माझं काम आहे ना, तर त्यांचे पण रिस्पेक्टिव्ह फील्डमधली त्यांची पण स्वतःची कामं असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या टाईमनुसार मग मला माझ्या गोष्टी ज्या असतील ना, तर त्या ॲडजस्ट कराव्या लागतात. कारण एक हे आहे, की ओव्हरऑल जे काही मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ना फॅमिलीमध्ये, तर ती माझ्यावरतीच येते आणि आय थिंक ती मीच व्यवस्थित पार पाडू शकते. कदाचित म्हणून ती माझ्यावरती येते आणि त्यामुळे मला तिकडे म्हणजे प्रायोरिटी त्यांच्याकडे द्यावी लागते. त्यांचा अभ्यास असेल, आता गिरिजा शाळेला जाते त्यामुळे तिचा अभ्यास असेल, कारण माझ्या करिअरच्या ग्रोथमुळे मी तिला कुठल्या गोष्टीमध्ये मागे नाही ठेवू शकत किंवा स्किप नाही करू शकत. मग त्या गोष्टी पण मला व्यवस्थित बघाव्या लागतात. हां, आता बऱ्याच असं काही नाहीये, की सगळ्या गोष्टी मीच करते. फॅमिलीमधले भरपूर आमची अशी कामं असतील, जी की मी इन द सेन्स ऑटोमॅटिकली झाल्यात म्हणजे ॲडजस्ट झाल्यात, की जी माझा नवरा करतोय किंवा अशा गोष्टी होत राहतात किंवा घरामधले असं पर्टिक्युलरली मला कुठलंही काम जे असेल तर ते असं एक्स्ट्रा नाही, म्हणजे क्लिनिंग असेल, डस्टिंग असेल, अगदी जेवण सुद्धा जे आहे तर ते मला नाही करायला लागत. माझं फक्त 2च काम आहेत महत्त्वाची, मुलं घ्यायचीत आणि माझं काम करायचं. बट स्टिल यांच्यातून ना थोडंसं मला बॅलन्स करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय. पण येस, प्लॅनिंग केलं की ऑटोमॅटिकली गोष्टी होतात. दिवसातून ऑलमोस्ट मला असं वाटतं, की फक्त 2 तास, ठीक आहे, फक्त 2 तास मला असे मिळतात, की मी निवांत काहीतरी करू शकते आणि तेही दुपारच असतंय आणि त्या वेळेमध्ये सुद्धा माझे लेक्चर्स असतात, जे की मी लाईव्हमध्ये घेते. लाईव्ह लेक्चर्स घेते, राइट? मग त्यावेळेला असं नसतं, की बाबा रेकॉर्डिंग करावं, थोडाफार वेळ मिळेल. कारण दुपारी 2:15 वाजता मी वरती जाते रूममध्ये लेक्चर घ्यायला. 2:15 वाजता गेले, की मग 4 वाजता यायचं. म्हणजे 2:15 ते 3:15 कधी लेक्चर असला तर जाते वरती. नाहीतर मग काय रेग्युलर आपला 3 ते 4 चा लेक्चर असतो. 1च तासाचा लेक्चर असतो. मग तो लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी वरती जायचं आणि मग तो वेळ असेल तर तो लाईव्ह लेक्चरच घ्यायचे. मग बाकी रेकॉर्डिंग YouTubeसाठी वगैरे तो असा फारसा वेळ जो मिळायला हवा ना, तर तो मला मिळत नाही, असं होतंय. बट एनी हाऊ सगळ्या गोष्टी मी मॅनेज करत असते. त्यामुळे आता हल्ली काय होतंय, की 8-8 दिवस, 10-10 दिवस जातात, तरी पण लेक्चर्स माझे येत नाहीत. आणि आमच्या घरामध्ये असं काही नाहीये, की माझा जो इन्कम आहे तर तो प्रायमरी इन्कम सोर्स आहे किंवा त्याच्यावरतीच सगळ्या गोष्टी चालतात. तर असं काही नाहीये. त्यामुळे जितकं इम्पोर्टन्स दिला पाहिजे माझ्या कामाला, तर तितका इम्पोर्टन्स कधी-कधी मिळतो, कधी-कधी मिळत नाही, असं आहे.
पण यस, जसं लाईफ आपल्याला नेत असते पुढे त्या अकॉर्डिंगली भरपूर गोष्टी मी प्लॅन करण्याचा प्रयत्न करत असते, ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असते. कारण मला असं वाटतंय की असू दे ते नाही घ्यायचं, ठीक आहे. आफ्टर किड्स कुठेतरी जास्त मोटिवेशन मिळतं आपल्याला काम करण्यासाठी किंवा ओव्हरऑल ग्रोथ जी असेल ना तर ती करण्यासाठी. पण थोडेसे यस, एनर्जी लेवल जी असेल ना तर ती नक्कीच डाऊन होत असते. बट फिजिकल फिटनेस व्यवस्थित मेंटेन केला, हायड्रेशन बॉडीमध्ये प्रॉपर असेल तर गोष्टी सगळ्या पॉसिबल होतात. माझ्याकडून सध्या एक्सरसाइज ना खूप मिस होते. म्हणजे असं स्वतःकडे लक्ष देणं, फिजिकल फिटनेस मेंटेन करणं. सध्या या 1-2 महिन्यामध्ये, याच्या आधी मी छान व्यवस्थित सगळ्या गोष्टी बॅलन्स करत होते, पण या 1-2 महिन्यामध्ये थोडंसं हे होतंय. आणि कामाच्या बाबतीत म्हटलं तर सध्या मी टीम मेंबर घेतलेले आहेत जे की मला घरामध्येच येऊन मदत करतात. त्यामुळे ते थोडंसं बेटर राहतंय. वरती तुम्हाला माहितीये की आपण ऑफिस बनवलेलं आहे, स्टुडिओ रूम बनवलेली आहे ना, तर तेच ऑफिस आहे सध्या. तिथेच सगळं जे काही काम असेल तर ते चालू असतंय. हा फोन माझ्याकडे असतो. अजून एक फोन मी टीम मेंबरकडे दिलेला आहे. सो दॅट माझे काही मिस कॉल्स असतात. आता दिवसभर जरी मी इथं असले, जरी फोन आला ना, तरी असं होतंय की बाबा मुलं रडतायत वगैरे, तर मग मी बोलत नाही. कॉल्स मी रिसीव्ह नाही करत. तर त्यामुळे लगेच तो कॉल असेल तर मी टीम मेंबरला देते. मग त्या पुन्हा कॉल बॅक करतात. मी रिसीव्ह करत असेल, माझ्या जसं एटमॉस्फिअर असेल तर मी उचलते सुद्धा. पण अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे मला माहितीये की बाबा YouTube मधून पैसे मिळतात, चांगले पैसे मिळतात. फक्त पैसे मिळत नाहीत तर खूप छान आणि चांगले पैसे मिळतात. माझे खूप प्लॅन्स पण आहेत, जसं की मला हिंदी चॅनल चालू करायचा आहे. माझी अकॅडमी मला हिंदी कोर्सेस जे असतील तर ते पण चालू करायचे आहेत. कारण थोडासा जास्त आपला रीच मिळतो राईट. तर त्या गोष्टी माझ्या सगळ्या चालू आहेत आणि प्रिपरेशन पण चालू आहे. आता सध्या मोबाईल ग्राफिक्स किंवा वर्कशीट पासून आपले हिंदी बॅचेस जे काही असतील तर ते चालू होतील. हिंदी अकाउंट किंवा हिंदी चॅनल पण मी बनवलेला आहे. पण त्याच्यावरती पण सेम पोस्टिंग करायला थोडंसं किंवा रेकॉर्डिंग करायला थोडंसं माझ्याकडून जो असेल ना तर तो डिले होतोय. तर भरपूर वेळेला लाईफमध्ये आपल्या अशा गोष्टी होत असतात की बाबा ह्याला काहीच झालेलं नाहीये, काही म्हणजे काही नाही झालेलं, बट स्टील फक्त रडायचंय आणि माझा जो काही व्हिडिओ असेल ना तर तो डिस्टर्ब करायचा आहे. सूर्या ऑलमोस्ट आता 8 महिन्याचा झाला, 8वा महिना लागला, 8 महिन्याचा नाही झालेला, तर 8वा महिना त्याला लागलाय. आणि त्यामुळे तो इतका जास्त एनर्जेटिक झाला, इतका जास्त ऍक्टिव्ह झालाय ना की म्हणजे या दोघींनी जितका त्रास दिला नाही तर तितका तो त्रास देतोय. दर 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 हे दर. आणि आता काय होतंय की तो पूर्ण घर एक्सप्लोर करतोय. त्याला अजून रांगता येत नाही, पण तो सरकत सरकत पूर्ण घर फिरतोय. आणि त्यामुळे मग खाली कंटिन्युअसली लक्ष द्यायला लागतंय की बाबा काय तो तोंडात घालतोय का ना ना ना, काय तो करतोय काम, तर असं सगळं करावं लागतंय. परत या दोघी आहेत, त्या दोघींसोबत याला एकट्याला ठेवून नाही चालत. तर अशा सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे सध्या YouTube वरती मी प्लॅन करतेय की एक दिवस अल्टरनेट व्हिडिओ जो असतो तो अपलोड करायचा. आणि काय होतंय अजून एक म्हणजे की तुम्हाला आता वाटत असेल का ही प्रत्येक व्हिडिओ अपलोड करते आणि फक्त आपल्या क्लासची ऍडव्हर्टाइजमेंट करते, तर ती सध्या माझी रिक्वायरमेंट आहे. माझ्याकडून ना म्हणजे असं पॉसिबल होत नाहीये मला की वेगवेगळ्या टॉपिक्स वरती रिसर्च करावा आणि मग व्हिडिओ जे असतील तर ते अपलोड करावे चॅनलवरती, म्हणजे वेगवेगळे वर्क फ्रॉम होम्स वगैरे, होमचे आयडियाज वगैरे. तर सध्या चालू आहे, थोडं माझं रिसर्च चालू आहे. जसं जसं माझं प्लॅनिंग होईल ज्या अकॉर्डिंगली, तर तसं तसं हळूहळू जे काही अपडेट्स असतील तर ते मी तुमच्यासोबत या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच शेअर करेन. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला मला माईक हवा, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, खायचं नाही ते, कसा वाटला तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप एफर्ट्स घेऊन मी ना हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि माझा एकच मोटो असतं की बाबा जितकं जास्त एज्युकेशनल कंटेंट तुमच्यासोबत या चॅनलच्या माध्यमातून मी शेअर करेन ना तर तितका शेअर करायचा. कारण एकच आहे की लेट्स ग्रो टुगेदर. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं चॅनल इतकं ग्रो केलेलं आहे, सबस्क्रायबर छान दिलेले आहेत, छान छान कॉमेंट्स करताय. तर ऍज अ रिटर्न म्हणून मी जितकं माझ्याकडे नॉलेज आहे ना तर ते देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते. त्यामुळे छान छान असे कॉमेंट्स करा. तुमचे कॉमेंट्स ना मला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी देतात. त्यामुळे माझा हा स्ट्रगल किंवा माझी स्टोरी तुम्हाला कशी वाटली तर छान छान असे पॉझिटिव्ह कॉमेंट्स करा. सोबतच तुमची काही स्टोरी आहे विथ फॅमिली, विथ किड्स, तर ते सुद्धा मला तुम्ही माझ्या कॉमेंट्सच्या सेक्शन मध्ये नक्कीच ड्रॉप करू शकताय. अजून कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती तुम्हाला व्हिडिओज हवे तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. हे ठेवायचं ह्याच्यात. काय झालं राशी? अगं मग तू हलवतेस का? त्याच्यात आवाज होतो बाळा त्याचा. हा हा, धर.
नमस्कार, मी क्षितिजा, ही गिरिजा, ही राशी आणि हा आमचा कोण? सूर्या. सूर्या.